मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर या ठिकाणी पाहू शकताय की हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा, परंतु मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेळ लागलेला आहे. तर पाहू शकताय मी, माझी आई आणि वहिनी आम्ही तिघीजणी वडाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात आहोत, वडाच्या झाडाकडे. तर तुम्ही म्हणसाल की म्हणजे सासरी वटपौर्णिमा साजरी करायची सोडून तू माहेरी कशी काय? तर काय झालेलं आहे ना की आम्ही नोकरीच्या गावी दुसरीकडे असतो येवलेला, परंतु त्यावेळेस आम्ही गावी होतो तो उन्हाळ सुट्टीला, त्यामुळे मी आईकडेच गेलेली होते. त्यामुळे मला माहेरीच असल्यामुळे मला सासरी जाता आलेलं नव्हतं. तर म्हणून मी माहेरीच वटपौर्णिमा ही साजरी केलेली होती. तर पाहू शकता या ठिकाणी शूटिंग रिया करत होती आणि छान प्रकारे तिने शूट केलेलं आहे, आम्ही तिघी पण. आणि छान वाटत होता व्हिडिओ वगैरे, म्हणजे छान सजणं धजणं छान वाटत होतं. आणि त्या दिवशी वेगळंच मन प्रसन्न होतं, कारण की वेगळेच ते वाईब्स असतात जे की आपल्याला आकर्षित किंवा प्रभावित प्रसन्न वाटतं त्या दिवशी. तर या ठिकाणी पाहू शकतायत की आम्ही आलो त्यावेळेस बऱ्याच बायका हे वटपौर्णिमेची पूजा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करून गेलेल्या होत्या. आम्हाला उशीर झालेला होता त्या दिवशी येण्यासाठी. तर पाहू शकतात आता आम्ही तिघी पण वडाची पूजा करत आहोत. आणि या ठिकाणी रिया शूटिंग करत असताना अचानक मला म्हणते की मम्मी इकडं बघ ना, की शूटिंग तर करायला लावते आणि परत पाहत पण नाही मोबाईलकडे किंवा कॅमेऱ्याकडे, कारण की मी नेहमी त्यांना म्हणत असते तुम्ही माझी व्यवस्थित शूट करत नाहीत किंवा काढत नाहीत. त्यामुळे तर या ठिकाणी तिनं छान केलेलं आहे. पाहू शकतायत की तिनं म्हणजे जे ताटामध्ये साहित्य आणलेलं आहे त्याच्यासुद्धा फोटो काढलेला आहे किंवा शूट केलेला आहे. आता या ठिकाणी वडाच्या झाडाला वस्त्रमाळ किंवा वस्त्र लावायला या ठिकाणी चालू आहे, पूजा करायला. नाही ते देवबाप्पा आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत. वडाची ओटी पण भरली जाते. तर या ठिकाणी मी ओटी पण भरलेली आहे. त्यावेळेस आंबा हे फळ पण उपलब्ध असल्यामुळे बरेच जण आंब्याचं फळ पण आणतात. तसेच ते फळं वडवाची फळं पण असतात जी की वडफळं म्हणून प्रचलित असतात. आणि ती वडफळं म्हणजे गहू किंवा तांदळामध्ये घालून ती वडाची ओटी त्याने भरली जाते. तर असं ताटामध्ये हे नैवेद्य वगैरे आरती सगळं म्हणजे साहित्य पूजेचं आणलेलं असतं. पाहू शकता या ठिकाणी गहू आणि खोबऱ्याचे तुकडे असे आमच्या प्रकारे ओटी भरतात. आणि त्याच्यामध्येच त्या गव्हामध्येच फळं पण वडाची फळं पण टाकून बायकांच्या ओट्या भरल्या जातात. ते पुढं आहेच पुढील व्हिडिओमध्ये फळ मुटका वगैरे असतं. आणि तसंही आमच्या ताईचा खूप आटास असतो. मी एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार नसते करत, परंतु पहिल्या बायका ह्या प्रत्येक रीतिरिवाज किंवा परंपरा ह्या अगदी काटेकोरपणे जसं पहिल्या आहेत तशा हुबेहूब पार पाडतात. आपण आजकालच्या मुली हे काय करतो की बऱ्याच गोष्टी कडे निग्लेक्ट किंवा दुर्लक्ष करायला बघतो, पण त्यामागे पण काहीतरी त्या परंपरेमागे काहीतरी असतं. म्हणून तर त्या परंपरा पुढे पण तशाच म्हणजे पाळल्या गेल्या पाहिजेत. त्या आपण पाळल्या तरच आपले पण मुलं आपल्या त्या परंपरा तशाच म्हणजे पाळतील. बरेच जण आपल्या सणाला म्हणजे वटपौर्णिमेला किंवा इतर सण असतील तर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, जो की अतिशय पवित्र किंवा छान असा म्हणजे मानला जातो. परंतु आजकाल म्हणजे पुरणपोळीला खूप सारा आटास लागतो, म्हणून बरेच जण ते देखील टाळतात. मी देखील त्यातलीच आहे. एखादं स्वीट आणायचं किंवा घरी काहीतरी गोड बनवायचं आणि ते खायचं, परंतु तसं नाही केलं पाहिजे. आपण सर्वांनी पण आवडीनं जे जे काही रीतिरिवाज आहेत पाठीमागून चालत आलेले ते सर्वांनी फॉलो केले पाहिजेत. तर या ठिकाणी मी आणि माझ्या या वहिनी आहेत त्या आम्ही दोघीजणी काय करत आहेत, वडाचे फेरे घेत आहोत आणि त्यानंतर आई घेणार आहे. तर काही बायकांची या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पूजा चालू आहे, तर काही फेरे घेत आहेत वडाला. तर छान वाटत होतं त्या दिवशी पण. आणि ही माझी लग्न झाल्यापासून पहिलीच सावित्री पौर्णिमा ही होती जी की मी माहेरी साजरी करत होते. आत्तापर्यंत मी म्हणजे माझ्या सासरीच वटपौर्णिमेला होते, परंतु ही पहिलीच होती. आणि छान पण वाटत होतं की लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, म्हणजे मला असं फिलिंग येत होतं की पहिलीच वटपौर्णिमा असल्यासारखं. तर पाहू शकता तुम्ही, छान वाटत होतं. हे वडाचं झाड पण खूप म्हणजे आम्ही लहान असल्यापासून खूप म्हणजे जुनं आहे. म्हणजे बऱ्याच वर्षाखाल्लं आहे. आम्ही लहान असताना पण आईबरोबर यायचो की आम्हाला पण यायचं म्हणून, आणि आई आम्हाला आणत होती. परंतु आजचीच गोष्ट तुम्हाला सांगते की माझ्या मुली यायचं म्हणल्या तर मी नको म्हणून, तुमचं काय काम आहे घरी बसा म्हणून ओरडत होते. तर त्यावेळेस मला आईनं ओरडली की काय तुझं ग म्हणले, आणि म्हणले की राहू दे तू नको घेऊ, मी माझ्या लेकरांना सोबत घेते. म्हणून तिनं आणलेलं होतं हट्टानं.
प्रमाणे. तर म्हणजे आपण आजकालच्या मुली विचार केला तर नकोच वाटतं, म्हणजे लेकरं नको, काही नको, म्हणजे तगादाच नको, जे अलगद व्हायला पाहिजे तसं. म्हणजे असं आई आई आपली असेल तर बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करते कामाच्या बाबतीत, इतर पण गोष्टीत. तर पाहू शकता आता तिनं फेरे घेत होते, कारण की म्हणजे दोऱ्याची अटी एकच आणल्यामुळे मी अगोदर फेरे घेतले, त्यानंतर आता आईचे फेरे चालू झालेले आहेत वडाला घ्यायला. तर या ती पण शूट करत होती आणि या ठिकाणी लगेच आम्ही फेरे घेतल्यानंतर ओटी भरत होतो. ओटी भरण्याचा चालू होतं. तर मध्येच तिनं शूट करत असताना तिनं कॅमेऱ्याच्या मध्येच बोटं येत होते, तर पाहू शकताय तुम्ही. तर असू द्यात, पण तिनं छान शूट केलेलं होतं. तर आता या ठिकाणी मी आणि माझी वहिनी एकमेकांना बोलत ओटी भरत होतो. तर वहिनी हसत होत्या की आम्ही पण, म्हणजे मला पण घेता आहे का नाही व्हिडिओमध्ये, मस्करी करत होती. मग ती चालूच असतं ना. मग तर त्या या ठिकाणी पाहू शकता लगेचच आई पण आलेली आहे. तर आमची ओटी भरण्यात चालू होतं. तर तुमच्याकडे पण भरतात का अशी ओटी, गहू किंवा तांदळाने ओटी भरली जाते आणि त्याच्यामध्ये वडाची पण फळं मिक्स केली जातात. तर छान वाटत होतं त्या दिवशी. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पाहू शकता बऱ्याच बायका आणखीन आहेत की ज्या आणखीन वडाची पूजा करत होत्या. तर थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.